द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची ताकद वाढली। आमदार विश्वजित कदम यांची नाराजी दूर झाली। विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केलाय प्रचार। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। सांगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारानिमित्त महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची आज 28 एप्रिल रोजी पलूस तालुक्यातील भिलवडी येथे बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार अरुण अण्णा लाड, पलूस कडेगाव तालुक्याचे काँग्रेसचे नेते महेंद्र अप्पा लाड, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार अरुण अण्णा लाड, महेंद्र अप्पा लाड या प्रमुख नेत्यांसह उमेदवार चंद्रहार पाटील आणि शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलंय व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एक संघपणे हातात हात घालून उमेदवार चंद्रहार पाटील यांची विजयश्री खेचून आणण्यासाठी जोमानं कामाला लागावं असं आवाहन केलंय। यावेळी आपल्या द जनशक्ती न्यूजशी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम काय म्हणाले ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पहा। आज भिलोडी गावामध्ये पलूस तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण अण्णा लाड व मी स्वतः काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने एक बैठक घेतली। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। देशात सत्ताधारी पक्षाला रोखण्याकरता आज या ठिकाणी महाविकास आघाडी ताकदीने महाराष्ट्राची निवडणूक लढत आहे आणि चंद्रहार पाटील एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले एक राजकीय म्हणजे कुस्तीच्या फडातनं राजकीय फडात आलेले एक आमचे कार्यकर्ते, त्यांच्या पाठीशी तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे आहेत। धन्यवाद।